बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये यावेळेस कलाकारच नाही तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा राडा होणार आहे। मजुरी करणाऱ्या मुलापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावणाऱ्या गायिकेपर्यंत कोण आहेत हे 17 स्पर्धक? चला तर मग जाणून घेऊया या सदस्यांची सविस्तर कुंडली फक्त आपल्या चॅनलवर। दीपाली सय्यद। दीपाली सय्यद हे नाव मराठी सिनेसृष्टीसाठी नवीन नाही। नटरंगमधील अप्सरा आली गाण्यापासून ते अनेक गाजलेल्या चित्रपटांपर्यंत त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे। पण त्यांची ओळख फक्त अभिनेत्री म्हणून उरली नाही। त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि पूरग्रस्तांना केलेली मदत असो किंवा महिलांचे प्रश्न त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या। अनेक वादांच्या भोवऱ्यात असूनही त्यांनी आपली स्पष्टवक्ती प्रतिमा जपली। हेच फायरब्रँड व्यक्तिमत्व आता बिग बॉसच्या घरात काय राडा करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल। सागर कारंडे चला हवा येऊ द्या। फेम सागर कारंडे यांना आज महाराष्ट्राच्या घराघरात ओळखले जाते। एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सागरने अभिनयाची आवड जोपासण्यासाठी खूप संघर्ष केला। त्यांची पोस्टमनची भूमिका असो किंवा भाऊची व्यक्तिरेखा, त्यांनी प्रेक्षकांना रडवलेही आणि हसवलेही। केवळ कॉमेडीच नाही तर गंभीर भूमिकांमध्येही त्यांनी आपली चुणूक दाखवली आहे। नेहमी पडद्यामागे राहणारा हा शांत स्वभावाचा कलाकार बिग बॉसच्या रणनीतीत कसा टिकतो हे पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक असेल। करण सोनावणे। प्रवास। आजच्या सोशल मीडियाच्या युगात फोकस्ड इंडियन हे नाव माहीत नाही असा तरुण शोधून सापडणार नाही। मुंबईच्या करणने आपल्या साध्या मध्यमवर्गीय जीवनातील प्रसंगांवर विनोदी व्हिडिओ बनवून आपला प्रवास सुरू केला। कोणत्याही मोठ्या गॉडफादर शिवाय केवळ आपल्या टॅलेंटच्या जोरावर त्याने लाखो फॉलोअर्स कमावले। यूट्यूब पासून सुरू झालेला हा प्रवास आज बिग बॉसच्या मुख्य मंचापर्यंत पोहोचला आहे। डिजिटल विश्वाचा हा राजा आता रियालिटी शोमध्ये आपली मराठमोळी स्टाईल कशी गाजवतो याकडे सर्वांचं लक्ष आहे। प्रभू शेळके वजा डॉन। अहिल्यानगरच्या अवघ्या 13 ते 14 वर्षांच्या या मुलाने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे। डॉन आलाय असं म्हणत आपल्या स्टाईलने आणि डायलॉग बाजीने प्रभूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। शेतकरी कुटुंबातील हा मुलगा आज थेट बिग बॉसच्या घरात एंट्री घेतोय। हीच त्याच्या प्रवासाची सर्वात मोठी यशोगाथा आहे। इतक्या लहान वयात दिग्गज कलाकारांसोबत वावरताना प्रभूची निरागसता आणि त्याची जिद्द प्रेक्षकांना नक्कीच भावेल। प्राजक्ता शुक्रे। इंडियन आयडलच्या पहिल्या सीझनमधून प्राजक्ता घराघरात पोहोचली होती। अभिजित सावंत आणि राहुल वैद्य यांच्यासोबत ती टॉप स्पर्धकांपैकी एक होती। त्यानंतर तिने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये अनेक हिट गाणी दिली, पण मधल्या काळात ती प्रसिद्धीच्या झोतातून थोडी लांब गेली होती। आता बिग बॉसच्या माध्यमातून ती पुन्हा एकदा आपल्या खंबीर आवाजासह आणि नव्या जिद्दीने प्रेक्षकांसमोर येते। गाण्याच्या सुरांप्रमाणेच तिचे घरातील वागणे किती सुरात असेल हे बघायला मजा येईल। राकेश बापट। राकेश बापट हे नाव हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज नाव आहे। तुम बिन या बॉलिवूड चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली। चॉकलेट बॉय इमेज असलेला राकेश एक उत्तम चित्रकार और मूर्तिकार देखील आहे। तो दरवर्षी स्वतः गणपतीची मूर्ती साकारतो। त्याने यापूर्वी बिग बॉस OTT आणि बिग बॉस 15 हिंदी गाजवले आहे। शांत संयमी स्वभाव पण स्पष्ट विचार ही त्याची ओळख आहे। आता आपल्या पुण्याच्या मातीत आणि मराठी बिग बॉसच्या घरात तो त्याची हीच शालीनता कशी टिकवून ठेवतो हे पाहण्यासारखे असेल। राधा मुंबईकर। महाराष्ट्राची लोककला असलेली लावणी जगभरात पोहोचवण्यात राधाचा मोठा वाटा आहे। अत्यंत गरिबीतून आणि संघर्षातून तिने आपला नृत्याचा प्रवास सुरू केला। अनेक स्टेज शो आणि स्पर्धा गाजवल्यानंतर ती आज एक प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी म्हणून ओळखली जाते। कलेच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणारी राधा जेव्हा बिग बॉसच्या घरात येते तेव्हा तिच्यातील कणखर मराठी मुलगी प्रेक्षकांना नक्कीच भावेल। तिच्या ठसकेबाज लावणीप्रमाणेच तिची घरातील एंट्री आणि गेम चर्चेचा विषय ठरणार आहे। विशाल कोटियन। विशालचा प्रवास खऱ्या अर्थाने स्ट्रगलची कहाणी आहे। धारावीच्या गल्ल्यांमधून येऊन टीव्ही जगतात आपले स्थान निर्माण करणे सोपे नव्हते। बिरबलच्या भूमिकेमुळे तो घराघरात लोकप्रिय झाला। त्याने बिग बॉस 15 हिंदीमध्ये आपल्या चाणाक्ष बुद्धीने आणि रणनीतीने सगळ्यांना थक्क केले होते। तो एक उत्तम एंटरटेनर आणि मास्टरमाइंड मानला जातो। आता मराठी बिग बॉसमध्ये तो आपली बुद्धी आणि मराठी बाणा कसा वापरतो याकडे सर्वांच्या नजर आहे। सोनाली राऊत। द एक्सपोज फेम सोनाली राऊत ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते। ती हिंदी बिग बॉस 8ची सर्वात गाजलेली स्पर्धक होती। तिची आय डोंट केअर ही वृत्ती प्रेक्षकांना खूप आवडली होती। अनेक वर्ष ग्लॅमर इंडस्ट्रीत राहिल्यानंतर आता ती मराठी प्रेक्षकांचे मन जिंकायला आली आहे। घरातील कामांवरून होणारे वाद असोत किंवा तिची फॅशन, सोनाली घराचे तापमान नक्कीच वाढवणार यात शंका नाही। रोशन भजनकर। रोशनची गोष्ट ही खऱ्या अर्थाने राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स सारखी आहे। कधी काळी मजुरी काम करणारा हा तरुण आज आपल्या फिटनेसच्या जोरावर लाखो तरुणांचा आयकॉन बनला आहे। विदर्भातील एका छोट्या गावातून येऊन नॅशनल लेव्हलची बॉडी बिल्डिंग स्पर्धा जिंकण्यापर्यंतचा त्याचा प्रवास प्रेरणादायी आहे। बिग बॉसच्या घरात तो शारीरिक ताकदीच्या टास्कमध्ये इतर स्पर्धकांना भारी पडणार हे नक्की। त्याची साधी राहणी आणि विदर्भी बोली प्रेक्षकांना आपलेसे करेल। सचिन कुमावत। खानदेशचा राजा म्हणून ओळखला जाणारा सचिन कुमावत हा सोशल मीडियावरील एक मोठा चेहरा आहे। त्याने आपल्या अहिराणी गाण्यांनी आणि गावरान ढंगातील आवाजाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत। एका सामान्य कुटुंबातून येऊन फक्त मोबाईल कॅमेऱ्याच्या जोरावर त्याने स्वतःचे साम्राज्य उभे केले। बिग बॉसच्या घरात सचिनची खानदेशी बोली आणि त्याचा गाण्याचा अंदाज प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरेल। तन्वी कोलते। तन्वीने अनेक गाजलेल्या मराठी मालिका आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे। दिसायला अत्यंत सुसंस्कृत आणि शांत वाटणारी तन्वी प्रत्यक्ष आयुष्यात खूप कणखर आहे। तिने ग्लॅमर इंडस्ट्रीत स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे। बिग बॉसच्या घरात अनेकदा शांत राहणारे स्पर्धकच लांबपर्यंत जातात, त्यामुळे तन्वीची ही सायलेंट रणनीती तिला टॉपपर्यंत घेऊन जाणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल। आयुष संजीव।
आयुषचा प्रवास खूपच रंजक आहे। काही वर्षांपूर्वी तो याच बिग बॉस मराठीच्या मंचावर एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करत होता, पण जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आज तो त्याच मंचावर एक स्पर्धक म्हणून उभा आहे। एका डान्सरपासून ते एका मुख्य अभिनेत्यापर्यंतचा त्याचा हा प्रवास तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे। त्याची चपळता टास्कमध्ये इतर स्पर्धकांसाठी नक्कीच चॅलेंज ठरेल। दिव्या सुनील शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या आणि राजकारण। दिव्या शिंदे या समाजसेवेच्या क्षेत्रात खूप सक्रिय आहेत। विशेषतः महिलांचे हक्क आणि ग्रामीण भागातील प्रश्नांसाठी त्या नेहमीच आवाज उठवतात। राजकारणाची पार्श्वभूमी असल्यामुळे घरातील गटबाजी आणि रणनीती त्यांना चांगलीच समजेल अशी चिन्हे आहेत। बिग बॉसच्या घरात त्या एक खंबीर आणि मॅच्युअर व्यक्तिमत्व म्हणून समोर येण्याची शक्यता आहे। अनुश्री माने, अनुश्रीने आपल्या अभिनयाची सुरुवात लघुपटांमधून केली आणि नंतर ती डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध झाली। तिची बडबडी आणि हसमुख प्रतिमा तरुणांमध्ये लोकप्रिय आहे। सातारी तडका आणि साधेपणा ही तिची जमेची बाजू आहे। घरात होणाऱ्या कटकटीत अनुश्री आपला हसमुख स्वभाव कसा टिकवून ठेवते हे पाहणे प्रेक्षकांसाठी मजेशीर असेल। ओंकार राऊत, ओंकार हा अनेक सेलिब्रिटींचा आवडता हेअर स्टायलिस्ट आहे। कलाकारांना पडद्यामागे सजवणारा ओंकार आता स्वतः पडद्यावर आपली जादू दाखवायला सज्ज झाला आहे। प्रोफेशनल लाईफमध्ये अत्यंत शिस्तप्रिय असलेला ओंकार बिग बॉसच्या घरात शिस्त आणि स्टाईल यांचा कसा मेळ घालतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। रुचिता जामदार, कोल्हापूरची वाघीण, बेधडक आणि जोरदार वादात उडी मारायला तयार। रुचिता जामदार, रुचिता स्ट्रगलिंग ॲक्टर आहे। तिने MTV रोडीज, स्प्लिट्सविला सारख्या शोमध्ये खूप राडे केले। आता बिग बॉसच्या घरात काय तडका लावते ते पाहणे अत्यंत औत्सुक्याचे ठरेल। तर मित्रांनो, बिग बॉसची जादुई सफरला सुरुवात झाली आहे आणि ह्या सफरीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशाच नवीन अपडेट्ससह पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।